तर अशा प्रकारे कांदे टाकलेले आहेत लालसर होण्यासाठी. एकदम लाल झाली की आपल्याला याच्यामध्ये वाटण ॲड करायचं आहे. वाटण तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्हाला ॲड करायचं आहे तुमच्या अंदाजानुसार. वाटण छान परतून घ्यायचं आहे चांगलं शिजेपर्यंत. जसं त्याला तेल सुटेल त्याच्या हिशोबाने तुम्हाला परतवून घ्यायचं आहे. अजून थोडं मी त्यात ॲड करते. आज जसं चिकन तुम्ही किती घेतलंय काय घेतलंय त्याच्या हिशोबाने तुम्हाला वाटण ॲड करून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटत असेल की मी ग्रीन चिकन बनवते की काय, पण नाही. आम्ही कोकणातली माणसं आहेत, आम्हाला लाल भडक चिकनच लागतं. तर त्याच्या हिशोबाने आमच्याकडे जे मसाले अवेलेबल आहेत जे आम्ही वापरतो, ज्यात काही सिक्रेट मसाला नाही आहे, मालवणी मसालाच आहे, तोच मी त्यामध्ये ॲड करणार आहे. छानपैकी तेल आता सुटलेलं आहे. हा सुहानाचा चिकन ग्रेव्ही मिक्स मसाला आणलेला आहे जो आम्ही नेहमी वापरतो ग्रेव्ही बनवण्यासाठी. छान अशी ग्रेव्ही बनते या सुहाना चिकन ग्रेव्ही मिक्समुळे. तुम्हीही वापरू शकता आणि त्याची टेस्ट घेऊ शकता. आम्ही कोकणी असल्यामुळे आता त्याच्यामध्ये मी लाल मसाला ॲड करत आहे. तिखट मसाला हा जास्तच लागतो कारण की आम्हाला तिखट खायला खूप आवडतं. आता आपण हे छानपैकी मिक्स करून घेऊया. हे बघा लाल मसाला ॲड केल्यामुळे काय कलर आला आहे, एकदम छान उत्तम असा कलर याला आलेला आहे. याला या छान अशी परतवून घ्यायचं आहे. परतवून झाल्यानंतर आपण त्यात सुहाना मसाला ॲड करणार आहोत. यामध्ये आता आपण सुहाना मसाला ॲड करतात. तुम्हाला जसा लागेल किती लागेल त्याच्या हिशोबाने तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला ॲड करायचं आहे. आपण छान असे परतवून घ्या, छान मिक्स करून घ्या, म्हणजे एकदम चांगला फ्लेवर त्या वाटणाला आणि चिकनच्या रश्श्याला येईल. ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं गरम पाणी ॲड करायचं आहे आणि ग्रेव्हीला ज्या हिशोबाने पाणी लागेल त्या हिशोबाने आपल्याला पाण्याची लेवल ॲड करायची. तर मी गरम पाणी ॲड करत आहे. त्याच्यामध्ये लेवल तुम्हाला तुमच्या हिशोबाने ॲड करायची आहे. त्यालाही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. छानपैकी असं बघितलं तर कलर आलेला आहे. आपल्याला जेवढी थिक किंवा जेवढी रस्सावाली चिकन हवं असेल तर त्याच्या हिशोबाने तुम्ही पाणी ॲड करू शकता. अजून एक, जसं तुम्ही त्याच्यामध्ये चिकन ॲड कराल तर चिकन स्वतःचं पाणी असं सोडतं, त्याच्यामुळे चिकनची ग्रेव्ही ही जास्त पातळ ही होऊ शकते. तर त्याच्या हिशोबाने तुम्ही अंदाजाने ॲड करा. छान असा कलर आलेला आहे, इवन तरीही आली आहे. तरी बघून तर मला आत्ताच जेवायला बसावंसं वाटतं, पण अजून वडे रेडी व्हायचे बाकी आहेत.
तर वडे कसे बनवले जातात ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही चिकनचा रस्सा कशावर खाता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही तरी भाकरी, वडे, भात याच्यावर खातो. तुम्ही नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर आता मी चिकन आता ह्याच्यामध्ये ॲड करत आहे. चिकन ॲड करून तुम्हाला शिजवून घ्यायचं आहे. लेग पीस आलेला आहे. ज्याला कोणाला लेग पीस आवडत असेल त्याने लेग पीस घ्या आणि जेवायला या. थोडंसं त्याला मिक्स करून घ्यायचं, प्रत्येक ह्याला लागलं पाहिजे. आणि चिकन मधलं जे काही पाणी असेल ते परत त्यात टाकायचं आहे, जे मॅरिनेशन करून ठेवलेलं असतं ते. आणि आपल्याला हे शिजवण्यासाठी ठेवायचं आहे. मीठ टाकतोय, चवीनुसार मीठ टाकलं पाहिजे. मीठ जास्त नाही झालं पाहिजे, नाहीतर मग नंतर परत वांदे होतात. मीठ आपण नंतर वाढवू शकतो पण कमी नाही करू शकत. हा आमच्या बायकोचा फेमस डायलॉग आहे, ज्याला मी कंटाळलेलो आहे लिटरली. तर छानपैकी असं चिकन मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून आपण याच्यावरती आता झाकण ठेवणार आहोत शिजवण्यासाठी. छानपैकी आता माझ्या तोंडाला पाणी सोडत आहे की कधी आता जेवायला बसतोय आणि या चिकनचा आस्वाद घेतोय. तर आपण आता याच्यावर झाकण ठेवूया आणि चिकन शिजण्याची वाट बघूया. थँक्यू.